नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला इथं कटिंग करून घ्यायची आहे आणि जे कोणी नवीन शिकणारे असतील त्यांना सुद्धा सहजच लक्षात येईल अशा पद्धतीने। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवरती दाखवलेलं आहे। ब्लाउजची तयार उंची आहे 14 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून 15 इंचावरती 2 खुणा करून घ्यायच्या आहेत। इथं आपल्याला मागच्या साईडची कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर शोल्डर केव्हा हे मागच्या गळ्यावरती डिपेंड असतं। तर ह्या ब्लाउजचा मागचा गळा आहे 10 इंचाचा, त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून 10.5 होईल। तर त्याच्यासाठी आपल्याला इथं शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच आणि मुंडा घ्यायचा आहे 5.25 इंच। मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी इथं अर्धा इंचाला 1 पॉइंट कमी अशा पद्धतीने पॉइंट देऊन तिरकस रेष ओढून घ्यायची। त्याच्यानंतर मग गळा ओपन करायचा 1.25 इंचावरती केला तरी सुद्धा चालेल। तर मी इथं 1.25 इंचावरती करून घेत आहे। त्याच्यानंतर मग शोल्डर पट्टी चेक करून घ्यायची। तर आपल्याला इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि इकडच्या बाजूला 1.25 इंच लागेल। तर आपली शोल्डर पट्टी उरते ही 2.25 इंचाची। मागचा गळा 10 इंचाचा, त्याच्यामध्ये वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून 10.5 इंचावरती खूण करून इथं बॉक्स तयार करून घ्यायचं। तर इथं आपण मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी तिरकस उतार देऊन घेतला। इथून आपल्याला 1 इंचावरती पॉइंट द्यायचा। त्याच्यानंतर मग 33 साइज आहे तर 33 चा चौथा भाग येतो 8.25 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्याच्यानंतर मग तुमचं कमर किती आहे तर कमर आहे 29 इंच, 29 चा चौथा भाग येतो 7.25 इंच। मागचा 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आणि लगेचच मुंडा राऊंड चेक करून घ्यायचा। खाली तिरकस 1.5 इंच इतका तिरकस उतार द्यायचा। वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि मुंडा राऊंड मोजून घ्यायचा। तर तो 7.5 इंच आलेला आहे म्हणजे आपला मुंडा राऊंड 14 इंचाचा परफेक्ट आहे। तर साइज जरी 33 असली तरी मुंडा राऊंड प्रत्येक साइजला 7.5 इंच येईल असं नाही, कमी किंवा जास्त असू शकतो। साइज जरी ती असली परंतु मुंडा राऊंड कमर हे माप कमी जास्त असू शकतात। त्याच्यासाठी मग मुंडा कमी जास्त असेल तर तो आपल्याला अशा पद्धतीने चेक करून घ्यायचा आणि ही जी काही आपण मुंड्याची सरळ रेष ओढून घेतली ती खाली किंवा वरती करून घ्यायची। मध्य सेंटर काढून 4.5 इंचाचा उभा टक्स मोजून घ्यायचा। त्याच्यानंतर इथून अर्धा इंचावरती तिरकस उतार देऊन हा भाग आपल्याला कट करायचा आहे। जेव्हा आपण हा टक्स देतो तेव्हा हे अंतर तिरकस होऊ नये। त्याच्यानंतर मग शोल्डर उतार देऊन घ्यायचा। मागची साइड कटिंग करून आणि आहे तशीच आपल्याला कॉपी करून घ्यायची। मागची साइड आहे तशीच कॉपी करून घेतली परंतु आपल्याला इथं काय बदल करायचे आहेत तर इथं आय हुक साठी मी 1.5 इंच अंतर एक्स्ट्रा वाढवून घेतलं। इकडच्या बाजूला आपल्याला आपण जे काही माप वाढवून घेणार आहोत टक्स साठी तर ते नंतर वाढवून घ्यायचं आहे। तर इथं मी 1.5 इंच इतकं वाढवून घेतलं आणि खालच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच इतकं वाढवून घ्यायचं। तर हे अर्धा इंच आपल्याला क्रॉस पट्टीसाठी लागणार आहे। त्याच्यानंतर मग जो काही आपण हा तिरकस भाग कट केलेला आहे तर तो आपल्याला कट करून घ्यायचा। आय हुकचं अंतर सोडून आपण जे काही 1.25 इंच अंतर मोजून घेतलं तर तो बरोबर इथं खूण करून घ्यायची। त्याच्यानंतर पुढचा गळा आहे 6 इंचाचा, त्याच्यामध्ये वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून 6.5 इंचावरती खूण करून घ्यायची।
त्याच्यानंतर मग हा मागच्या मुंड्याचा शेप आहे, तर आपल्याला इथं पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर मग सर्वात आधी आपल्याला इथं क्रॉस पट्टी वाढवून घ्यायची आहे. तर आपण क्रॉस पट्टीसाठी हे अर्धा इंच घेतलेलं आहे. मागची साईड पूर्ण आपण तयार उंची आहे 14 इंच, तर कटिंग करताना आपण 15 इंचावरती केली. तर फ्रंट साईडसाठी पुढच्या साईडसाठी आपल्याला तयार उंची आहे 14 इंच, तर 15 इंच न घेता 15.5 इंच घ्यायची. आय हुकचं अंतर सोडून 3.5 इंचावरती क्रॉस पट्टी मोजून घेतली आणि इकडच्या बाजूला मोजून घेतली 2.5 इंच. त्याच्यानंतर मग आपल्याला 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची इथं कटिंग करायची आहे. तर त्याच्यासाठी मग आपल्याला हा टक्स पॉइंट मोजून घ्यावा लागतो. तर तो साईज जरी ती असली तरी तो कमी किंवा जास्त असतो. आणि जर तुम्हाला ह्या पद्धतीमध्ये उंची वाढवून घ्यायची असेल, जर तुम्ही उंची वाढवून घेतली तर आपण रेग्युलर उंची कशी वाढवली 14 इंच 15 इंच घेतली किंवा मग 13 इंच घेतली, सेम त्याच पद्धतीने उंची वाढवून घ्यायची. फक्त आपल्याला इथं काय बदल करायचा, तर हा टक्स पॉइंट 9 इंचावर आहे, तर तो 9 इंचावर न घेता 9.25 इंचावरती घ्यायचा. आणि जर तुम्हाला कमी करायची असेल तर 9 इंचावर न घेता 8.25 इंचावरती घ्यायची. अशा पद्धतीने हा टक्स खाली किंवा वरती करून घ्यायचा. त्याच्यानंतर मग आता ही टक्स पॉइंट आहे 9.5 इंच, वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल, म्हणून मी इथं 10 इंचावरती खून करून घेतली. त्याच्यानंतर इथं आपल्याला टक्स द्यायचा आहे. तर हा टक्स आपल्याला किती इंचावर द्यायचा आहे, तर इथं तो आपल्याला द्यायचा आय हुकचं अंतर सोडून तो द्यायचा आहे 3.25 इंच. इथं घेतलं 3.25 इंच आणि इथं घ्यायचं आहे 3.5 इंच. अशा पद्धतीने शेप देऊन घेतला. त्याच्यानंतर मग इथं आपल्याला हा टक्स द्यायचा आहे. तर हा टक्स आपल्याला किती इंचाचा द्यायचा आहे, तर हा आपल्याला द्यायचा आहे 1.25 इंचाचा. इथं आपण टक्स दिला तर आपल्याला इथं हे अंतर कमी पडेल, त्याच्यासाठी इथं आपल्याला हे अंतर किती वाढवून घ्यायचं आहे, तर हे अंतर आपल्याला इथं 2 इंच इतकं वाढवून घ्यायचं आहे. आणि नंतर आपण जेव्हा ब्लाउज शिलाई झाल्यानंतर कमरेचा चौथा भाग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मोजून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा भाग आपल्याला थोडाफार जो काही कमी जास्त असेल तो कट करायचा. तर आपण इथं हा टक्स दिला म्हणून इथं आपल्याला हे अंतर वाढवून घ्यायचं आहे. तर ते अंतर मी इथं वाढवून घेत आहे 2 इंच, किंवा मग आपण 1.5 किंवा 2.25 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल, परंतु मी इथं 2 इंच वाढवून घेत आहे आणि नंतर मी ते बरोबर माप टाकून कट करणार आहे. त्याच्यानंतर मग इथं आपण हा टक्स दिला तर इथं आपल्याला सुद्धा शिलाईसाठी एक्स्ट्रा कपडा लागणार आहे, तर ते मी 1.25 इंच अंतर इथं वाढवून घेत आहे. इथं जितकं अंतर घेतलं तेच अंतर इथं आपल्याला शिलाईमध्ये दाबायचं आहे. आता तुमचं एकदम क्लिअर लक्षात आलं असेल तर पूर्ण तयार उंची आहे 14 इंच, त्याच्यात 1.5 इंच प्लस करून पूर्ण उंची घेतली 15.5 इंच. त्याच्यानंतर शोल्डर घेतलं 4.25 इंच, मुंडा घेतला 5.25 इंच, पुढचा गळा घेतला, पुढच्या गळ्याची खोली आहे 6.5 इंच. त्याच्यानंतर मग क्रॉस पट्टी इथं घेतली 3.5 इंच आणि इथं घेतली 2.5 इंच. त्याच्यानंतर मग टक्स पॉइंट काढून घेतला तर तो आहे 9.5 इंच. इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून 9.5 इंच न घेता 10 इंच घेतलं. हे अंतर इथं घेतलं 3.25 इंच. हा टक्स देण्यासाठी हे अंतर घेतलं 3.25 इंच आणि इथं घेतलं हे अंतर 3.5 इंच, म्हणजे 1/2 इंच वरच्या बाजूला थोडं एक्स्ट्रा घेतलं. नंतर इथं आपल्याला हा टक्स द्यायचा आहे, तर हा घेतला मी 1.25 इंचाचा. त्याच्यानंतर हा टक्स इथं 1.25 इंचाचा घ्यायचा आहे, म्हणून मी इथं हे अंतर वाढवून घेतलं 2 इंच आणि इथं घेतलं 1.25 इंच. त्याच्यानंतर आपण खडूने जेवढं माप आखून घेतलेले आहेत परफेक्ट त्याच मापावरती कटिंग करायचे आहे, जेणेकरून मापही वाढवू नये. आखून घेतलेल्या मापावरती परफेक्ट हळूवारपणे कटिंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथं 1/2 इंचावरती खून करून घ्यायची. हे अंतर आपल्याला शिलाईमध्ये पकडायचं नाही आणि मागच्या साईडला इथं आपण अर्धा इंच केलेलं आहे, तर असं ते 1/2 इंच आणि दुसरं अर्धा इंच असं 1.25 इंच अंतर इथं मोजून घ्यायचं.
आणि हा भाग आपल्याला शिलाईमध्ये पकडायचा नाही. तर मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजावून सांगितलेलं आहे, तर अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. तर बाही कटिंगचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर प्लीज मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा.